विकास की नागरिकांचा छळ. इंगळगी गावातील रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांच्या संतापाचा स्फोट. विकास व्हायला पाहिजे, रस्ते झालेच पाहिजेत, गाव बदलली पाहिजेत, पण विकासाच्या नावाखाली जर नागरिकांचं जगणं असह्य होत असेल तर त्याला विकास म्हणायचा की निष्काळजीपणा. आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी या गावात, जिथे रस्त्याचं काम सुरू आहे. पण काम सुरू असताना नागरिकांची सुरक्षा अक्षरशः वाट लावून ठेवली आहे. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. आज बाजाराचा दिवस. हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि याच गर्दीत घडली एक भयानक घटना. एका व्यापाऱ्याची मालाने भरलेली गाडी रस्त्याच्या बाजूलाच पलटी झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, कारण घटनास्थळी गावकरी होते. 10 ते 15 नागरिकांनी जीव धोक्यात घालून गाडी पुन्हा उभी केली. पण प्रश्न असा आहे, जर इथे एखादा शाळकरी विद्यार्थी असता तर, जर एखादी महिला खाली आली असती तर, जर यामध्ये एखाद्या दुचाकी स्वाराचा जीव गेला असता तर त्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? इंगळगी गावात आज बाजार असल्यामुळे सकाळपासूनच प्रचंड गर्दी होती. शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला घेऊन व्यापारी बाजारासाठी आले. गावकरी दररोजच्या कामासाठी बाहेर पडले, पण त्यांना भेटला तो विकास नव्हे तर धोकादायक रस्ता. एका बाजूला खोदकाम, दुसऱ्या बाजूला उंच काँक्रीट, मध्ये अरुंद मार्ग. ना सूचना फलक, ना बॅरिगेड्स, ना पर्यायी रस्ता, आणि तरीही ठेकेदार निर्धास्तपणे. प्रश्न रस्त्याच्या कामाचा नाही, प्रश्न आहे त्या कामाच्या पद्धतीचा. काम करताना नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ठेकेदाराची नाही का? काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचं नियोजन करणं आवश्यक नाही का? सुरक्षित पर्यायी मार्ग देणं ही मूलभूत जबाबदारी नाही का? की ठेकेदारांचा फॉर्म्युला एकच, अपघात झाला की मग पाहूया, हे काम आहे की नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ? NGTV मराठीचा कॅमेरा घटनास्थळी पोहोचताच एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी अनेक दिवस निष्काळजीपणा होता, त्याच ठिकाणी अचानक कामाची गती, कामगारांची लगबग सुरू झाली. गावकऱ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि मग ठेकेदारांचं प्रतिनिधी जागे झाले. म्हणजे कॅमेरा आला की काम, कॅमेरा गेला की पुन्हा शांतता. हा विकास आहे का दिखावा? गावकऱ्यांचा आरोप गंभीर आहे. प्रश्न विचारला की उलट अरेरावी केली जाते, धमकावलं जातं, आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. जर हे आरोप खरे असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घ्यायला हवी. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी. याच रस्त्यावर अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे सहकार महर्षी वि. शिवधारे अण्णा प्रशाला. रोज शेकडो विद्यार्थी रस्त्यावरून ये जा करतात, पण विद्यार्थ्यांसाठी ना सुरक्षित पायवाट, ना रेलिंग, ना तात्पुरती व्यवस्था. उंच काँक्रीटवर लहान मुलांना चढावं लागतं, खडीवरून चालावं लागतं. एका चुकीच्या पावलाने मोठा अपघात होऊ शकतो. याची जबाबदारी कोण घेणार? मी सुरेश नलुरे सर, मुख्याध्यापक वि. शिवधारे प्रशाला इंगळगी. सध्या जे रोडचं काम चालू आहे त्या रोड कॉन्ट्रॅक्टरना आमचं विनंती आहे की मुलांचं जाणं येण्याचा जो व्यवस्था आहे तर आमचं अडचणीचं झालेलं आहे. इथं काही सळे आहेत, जाण्या येण्यासाठी वाहनं जात नाही, म्हणून तात्पुरतं आम्हाला इथं भर टाकून विद्यार्थ्यांचे, शिक्षकांच्या, कर्मचाऱ्यांचे, पालकांचे सोय करून द्यावं असं आमचं मागणी आहे. अच्छा, आपली गाड्या सगळी इकडे लावला आणि गाडी बाहेर लावतो त्या साईडला आमच्या गाड्या गाड्याला सुद्धा जागा नाहीये, म्हणून आमच्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे तात्पुरतं भर टाकून या 2 वाढ जे आहे आम्हाला करून द्यावं असं विनंती आहे. शिक्षकांना देखील आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहे, त्यामुळे आणखीन वाहतूक कोंडी सापडते. शाळेची बस व्यवस्थित फिरू शकत नाही, मोठी वाहनं वळू शकत नाहीत. रुग्णवाहिका आली तर, अग्निशमन दलाला यायचं झालं तर, अशा आपत्कालीन परिस्थितीचा विचार कोणी केलाय का? आता प्रश्न फक्त ठेकेदारांनाच नाही तर इंगळगी ग्रामपंचायत कुठे आहे? सरपंच काय करत आहेत? उपसरपंच काय करत आहेत? सदस्य काय करत आहेत? ग्रामसेवकांनी या कामाची पाहणी केली आहे का? काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणती बैठक झाली की सर्व काही कागदावरच? काही गावकऱ्यांनी गंभीर आरोप करत असा सवाल यावेळेस उपस्थित केला आहे. संबंधिताकडून या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी व्हायला पाहिजे.
मात्र या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना धुळीत लोळवण्याचं, अडचणीत टाकायचं, अपघाताची वाट पाहायची आणि मग एखादा कॅमेरा आला की कामाचा देखावा करायचा, ही पद्धत आता बदलायला पाहिजे. करदात्यांच्या पैशातून कामं होतात म्हणून करदात्यांना त्रास देण्याचा अधिकार कोणाला नाही. NGTV मराठीची प्रशासनाकडे स्पष्ट मागणी, तातडीने सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. सूचना फलक, बॅरिगेड्स लावावेत. शाळकरी मुलांसाठी सुरक्षित पायवाट तयार करावी. कामाची गुणवत्ता आणि सुरक्षेची चौकशी करावी. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. इंगळगीकरांचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवत आहोत. आता पाहायचं एवढंच आहे, आता तरी प्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतून जागं होतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. प्रशासन आणखीन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? पाहत रहा अशाच रोखठोक आणि सडेतोड बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी. NGTV मराठी न्यूज, दक्षिण सोलापूर, इंगळगी.